नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान मी थेट तुरुंगातून आलोय. आपल्या देशाला वाचवण्यासाठी मी तुमच्या समोर झोळी पसरवतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक सुंदर लोकशाही दिली होती, पण पंतप्रधान मोदी देशाला हुकुमशाहीकडे नेत आहेत. आमचेच उदाहरण घ्या. दिल्ली विधानसभेच्या 2015 आणि 2020च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला 70 पैकी 60हून अधिक जागा मिळाल्या. आम्हाला पराभूत करता येत नाही म्हणून माझ्यासह आमच्या नेत्यांना तुरुंगात धाडले जात आहे. तुम्हाला तुरुंगात टाकले तर आम्ही राजीनामा देऊ असे भाजपाला वाटते, पण आम्ही तुरुंगातून सरकार चालवून दाखवू. आम्ही तुरुंगातून लोकशाही चालवून दाखवू, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुंबईतील सभेत दिले आहे. दरम्यान मुंबईमध्ये 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांची वांद्रे कुर्ला संकुल येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टीकास्त्र सोडले. अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की मी दिल्लीत शिक्षण, आरोग्य क्षेत्रात गरिबांना न्याय देणारे काम केले म्हणून तुरुंगात टाकले जात आहे. मी दिल्लीतील लोकांना मोफत औषधे दिली, पण जेव्हा मी तिहार तुरुंगात होतो तेव्हा मला इन्शुलिन मिळू दिले नाही. माझी साखरेची पातळी प्रचंड वाढली. माझ्याबरोबर त्यांना काय करायचे होते याची मला कल्पना नाही, पण इतिहासात अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकून त्यांना शारीरिक इजा पोहोचवण्यात आल्या होत्या. दरम्यान अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, 2 जून रोजी मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार असे सत्ताधारी सांगत आहेत. पण माझे मतदारांना आव्हान आहे, तुम्ही जर इंडिया आघाडीला विजयी केले, आमचे सरकार बनविले तर मला तुरुंगात जावे लागणार नाही, पण तुम्ही कमळाचे बटन दाबले तर मला तुरुंगात जावे लागेल. त्यामुळे ज्यांना वाटतं मी तुरुंगात जावं त्यांनी कमळाचे बटन दाबावे. ज्यांना वाटते मी स्वतंत्र राहावे त्यांनी इंडिया आघाडीला जिंकून द्यावे. एवढंच नाही तर पंतप्रधान मोदी एका गुप्त मोहिमेवर काम करत आहेत असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. एक देश एक नेता ही मोहीम त्यांनी सुरू केली आहे. त्याअंतर्गत त्यांनी देवेंद्र फडणवीस, शिवराज सिंग चौहान अशा मोठ्या प्रादेशिक नेत्यांचे राजकीय नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणूक संपन्न होताच आता पुढचा नंबर योगी आदित्यनाथ यांचा आहे. विरोधकांना संपवितानाच मोदी यांनी स्वपक्षातील मोठ्या नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप देखील अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केला आहे.